नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. कापसी हातोला या परिसरामध्ये गहिनतगडाच्या पायथ्याशी सध्या मी आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीचं वातावरण हळूहळू तापायला लागले. वेगवेगळ्या गावांचा आपण गेल्या काही दिवसापासून आढावा घेत आहोत. आपण हातोला आणि या परिसरातल्या गावामध्ये आहोत. आपल्या सोबत सर्व गावकरी या गावच्या कट्ट्यावर बसलेत. 3-4 गावचे गावकरी दररोज या ठिकाणी सकाळ दुपार संध्याकाळच्या वेळेला जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस या भागामध्ये जमा होत असतात. संपूर्ण गावकरीच आपल्यासोबत या निवडणुकी संदर्भात 2 उमेदवार समोरासमोर आहेत. तिसरे उमेदवारही वंचितचे आहेत. भारतीय जनता पार्टी युतीचे पंकजा मुंडे यांना भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली, तर महाविकास आघाडीच्या वतीने बजरंग बाप्पा सोनवणे यांना ही उमेदवारी जाहीर करण्यात आली. आपल्यासोबत सर्व गावकरी त्यांना विचारू, तुम्हाला काय वाटतं? आपल्या पंकजाताई ह्या प्रमुख नेत्या आहेत बीड जिल्ह्याच्या. ते काय तालुक्याच्या नाही किंवा जिल्ह्याच्या नाही, त्या राज्याच्या नेत्या आहेत. त्याच्यामुळं आमचं मत त्यांनाच होईल आणि आमच्या एकूण जास्तीत जास्त लीड देण्याचा आम्ही प्रयत्न करू. यापूर्वी तुमच्या भागामध्ये कुठले समस्या अडचणी राहिलेल्या आहेत का? जिल्ह्याच्या खासदाराच्या माध्यमातून कुठले विकास कामे झालेत किंवा कोणते काम बाकी आहेत असं वाटतं? आमच्या भागात सगळीकडे कामं झालेत. प्रत्येक गावात समाज मंदिर झालेत, सभा मंडप झालेत, रस्ते झालेत, पाण्याचे पाणी पाईपलाईन झाल्यात, पेयजलची योजना आली, रेल्वे गेली. त्याच्यामुळे आमच्याकडे काही समस्या नाहीत. अजूनही काही गावकरीत आपल्या सोबत त्यांना विचारू, तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? आमचं हे जे विरोध आहे, कोणाला विरोध? हे बोलले ह्यांना विरोध आहे. आपला कोणाला बाजू आहे तुमची? वंचितला वंचितचे उमेदवार हंगे उभे आहेत. कुणी असू द्या, त्यांना आमचा पाठिंबा आहे. अजूनही काही गावकरी त्यांना विचारू, तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? पंकजाताई कमीत कमी 3 लाख मतांनी निवडून येतील यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही काय सांगा? पंकजाताई हे चांगले आणि चांगले विचाराचे आणि त्यांचे विचार खूप चांगले असल्यामुळं आम्हाला त्यांनी नेहमी करता आमच्या घरातले सदस्य असे वाटतात ते, आणि ते खूप काही चांगले कामं केलेले आहेत त्यांनी ह्या भागामध्ये. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? आम्हाला एकच वाटतं की पंकजाताई ह्या देशाच्या नेत्या आहेत. यांनी महाराष्ट्रापुरतं नाही तर देशासाठी काम करावं अशी सगळ्याची इच्छा आहे. आमच्या सर्वसाधारण माणसाची इच्छा आहे की देशासाठी पंकजाताईंनी काम करावं आणि खालच्या लेवलला त्यांनी भरपूर निधी आणावा. अशी इथं भरपूर काम केलेलं असल्यामुळं या भागातील सगळे लोक पंकजाताईच्या पाठीमागे ठामपणे आहेत. अजूनही काही गावकरी आहेत आपल्या सोबत. तुम्ही काय सांगाल, काय काय वाटतं तुम्हाला? पंकजाताई म्हणजे आमच्या बहिणीच्या कारण आमच्या गावामध्ये महार, मांग, चंभार, भिल, वडरी, मराठा समाज बी बरोबर. सर्व जाती येतात, पण सगळ्या जाती पंकजाताईच्या पाठीमागे उभ्या आहेत. आणि आणि सध्या मराठा आरक्षणाचा विषय चर्चेला जातोय. अनेक गावामध्ये गेलं तर त्याची चर्चा केली जाते, परंतु याचा काय परिणाम होईल असं वाटतं का नाही, तुम्हाला? नाही, 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 नाही. आमच्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर 3 तालुक्यामध्ये मराठा समाज पंकजाताईच्या पाठीमागे आहे. अजून त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे बाबा? आता अपेक्षा फक्त मागील काळामध्ये काही कामं तुमच्या भागात झाली का नाही? आता येणाऱ्या काळामध्ये जो निवडून येणारा खासदार आहे त्याच्याकडून काय अपेक्षा आहे? आमचे रेल्वे आता अंबळनेर पर्यंत पोहोचली आणि आता परळी पर्यंत पोहोचणार आहे. ताई जर खासदार आता होणारच आता, त्याच्यामुळं काही दुमत नाही आमचं. आणि आमच्याकडं काही तसं काही टेन्शनच नाही घ्यायचं. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटतं वामन भाऊ भगवान बाबाच्या पायथ्याचे गाव आहेत आमचे. आम्ही त्यांना गुरुप्रमाणे मानतो आणि मुंडे साहेबाला सुद्धा गुरुच मानतो आम्ही त्यांना. राजकारणामध्ये जे राजकारण जे सुरू झालं असेल ते फक्त गोपीनाथ मुंड्यामुळं, आणि जी सुविधा केल्या आमच्या गोरगरिबाच्या ते मुंडे साहेबांनीच केल्या. आता जी तावीला मतदान जी करायची ते आम्ही तेच हिशोब करणार ना आम्ही. तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? प्रथम आपणास मी सांगू इच्छितो की स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब हे जे देशाच्या राजकारणात होते आणि जिल्ह्याच्या राजकारणात होते, यांनी कधी समाज पाहितला नाही. सर्व समाज बांधव त्यांचे सगळे टोटल हे कुठल्याही प्रकारचा समाज त्यांनी बाजूला जाऊन दिला नाही. तीच प्रक्रिया सध्या ताईंची चालू आहे. आणि ताई या ग्रामविकास मंत्री असल्यामुळे त्यांना अनुभव आहे आणि त्यांनी जिल्ह्यासाठी भरपूर प्रकारचा विकास निधी त्यांच्या कार्यकाळात आणलेला आहे. त्यांची काम करण्याची पद्धत ही मुंडे साहेबासारखी आहे. त्यांना वेगळं असं हा जवळचा तो लांबचा ही कुठलीही प्रक्रिया त्यांच्याकडून आजपर्यंत घडलेली नाही. आणि समाजामध्ये जे तुम्ही बोललात
की आरक्षणाच्या विषयामध्ये ताई बोलल्या नाहीत. ताईंना बी असं वाटतं की मराठ्याला सुद्धा आरक्षण भेटलं पाहिजे आणि त्या समाजाला भेटलं पाहिजे. त्यांची ही पहिल्यापासून काय आहे प्रतिक्रिया आहे आणि मागणी आहे. त्यामुळं ताई ह्या सर्वसमावेशक सर्व समाजाच्या नेत्या आहेत, सर्व समाजाच्या उमेदवार आहेत आणि त्या चांगल्या प्रकारे लीडनं निवडून येतात ही आम्हाला अपेक्षा आहे आणि आम्ही त्यांचं पूर्णपणे काम करू आणि त्यांना सहकार्याची भावना ही आमच्या मनामध्ये कायम राहील. तुम्हाला काय वाटतं? आम्हाला पहिला असा आनंद वाटतो याचा की राज्याचं नेतृत्व ज्यांनी सक्षमपणाने केले आमच्या मुंडे साहेबाच्या वारसदार पंकजाताई यांना आम्हाला या आमच्या मतदारसंघाचे खासदार निवडून देण्याचा आनंद वाटतो आणि आम्हाला एक त्यांनी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचा आम्ही या डोंगरातले जे वंचित आहोत, ज्यांना कोणाला वाली नाही, अशा माणसांसाठी ही संधी आहे आणि आम्ही त्या संधीचं सोनं करू आणि आमच्या पंकजाताईंना आम्ही दिल्लीला लोकसभेमध्ये पाठवून देऊ. सध्या सगळीकडं कोणत्याही गावात गेलो आम्ही तर तो मराठा आरक्षणाचा विषय येतो. काही भागात बोललं जातं की असं होईल तसं होईल, पण याचा परिणाम काय होईल का, काय वाटतंय तुम्हाला? परिणाम मी सर्व समाजात घटकामध्ये फिरत असताना असं लक्षात येतं की ताईच्या संदर्भामध्ये किंवा मुंडे साहेबाच्या संदर्भात विचार केला तर त्यांनी आतापर्यंत जे राजकारण केलं, समाजकारण केलं, तर सर्व समाजाला धरून केलं. त्यांनी कधी ही जात पाहिली नाही. तेव्हा प्रत्येक समाजामध्ये अशी भावना आहे की पंकजाताईला आरक्षणाला पाठिंबा आहेच आहे. शिवाय आपल्या राज्य सरकारने 10% आरक्षण दिलेलं आहे. शिवाय सगळ्या सोयऱ्याचा जो काय अधिसूचनेचा मुद्दा आहे त्याच्यावर सुद्धा अनुकूलता आहे, तेही त्यांचं पारित होईल अशी अपेक्षित चर्चा आहे. आणि म्हणून मला निश्चित वाटतं की पंकजाताईला सर्व जाती धर्मातील लोक मतदान करतील आणि ते केलं पाहिजे. कारण भविष्यामध्ये ज्या काही आपल्याला अनुदानाच्या गोष्टी असतील, ज्या सुधारण्याच्या गोष्टी असतील, योजनेच्या गोष्टी असतील, सक्षमपणाने ताई त्या मांडतील आणि त्या खेचून आणतील अशी आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? आम्हाला असं वाटतं की येणाऱ्या आता लोकसभा 2024च्या निवडणुकीमध्ये पंकजताई हा 2024मध्ये बीड लोकसभाचे उमेदवार आहेत. पण अशा उमेदवार आहेत की ते टँडेड उमेदवार आहेत. त्यांनी जिल्ह्याचंच नाही तर पूर्ण महाराष्ट्राचं नेतृत्व करतात आणि इथून मागे ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी आमच्या शेतकऱ्यासाठी अनुदान दिलं. आमच्या शेतकऱ्यासाठी भरपूर त्यांनी इथून पाठीमागं खूप काही केलं आणि ताई खूप शेतकऱ्यासाठी एकमेव नेते अशा आहेत की शेतकऱ्याची बाजू उचलणार. ऊसतोड मजुरांसाठी त्यांनी पाठीमागं वाढीव भाव दिला. लोक खुश आहेत. ताई खूप म्हणजे शेतकऱ्यासाठी गोरगरिबांसाठी झटणारे नेते आहेत आणि त्या 100% लोकसभेत जाणार आहेत आणि भरपूर मतांनी निवडून येणार आहेत आणि पुढे जाणार आहेत आणि देशाची बी त्यांच्या हातून चांगली सेवा करणार आहे आणि महाराष्ट्राची तर होणारच आहे. त्याच्यामुळे ताई एक नंबर नेत्या 100% निवडून येणार आणि लोकसभेत जाणार. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? आमच्या ताई एकच नंबरने निवडून येणार आणि मोदी सकट आपकी बार मोदी सरकार 400 पार येणार मोदी सरकार. ताईची काही शंकाच नाही. ताई तर फुल मतांनी निवडून येणार. ताईची काय काळजी नाही. देशामधले जे सरकार आहे मोदी सरकार, या संदर्भात समाधानी आहे काय? मोदी सरकारकडून अजून काय अपेक्षित? शेतकऱ्याचे अजून बरेचसे प्रश्न आहेत, ते गेल्या काही दिवसामध्ये सुटलेत का, अजून सुटायला पाहिजे? काय वाटतं? समाधान आहेत आम्ही त्याच्यावर आणि प्रश्न सुटतील. राहिले जे काही प्रश्न आहेत ते त्याच्या मार्फत लोकसभा झाल्यानंतर सुटतीलच. पंकजाताईच्या मार्गदर्शनाखाली इकडे विकास होईल. काही प्रश्न जे राहिले अधुरे ते सुटतील. तुम्हाला काय वाटतं, काय सांगा? मोदी सरकारचं जे काम सध्या सुरू आहे त्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जे सध्या 10 वर्षाचं सरकार आहे ते एक विकसित म्हणजे आपला भारत देशाला पुढे घेऊन चाललेलं आहे. आता अजून 5 वर्ष जर त्यांचं सरकार राहिलं तर आपला देश कमीत कमी पहिल्या 5 मध्ये येईल अशी आपल्या पाठिंबा खासदार होता प्रीतमताईंनी त्यांनी चांगलं 5 वर्षात काम केलंय. आमच्या गावाला निधी फिरी दिला. ऊसतोडी कामगाराचं एक पंकजाताईंनी चांगले सर्व समाजाच्या म्हणजे ऊसतोडी कामगाराच्या चांगले प्रश्न. ऊसतोडी कामगाराचा जो मागील काही दिवसापासून प्रश्न होता, आता जी वाढ झाली, तुम्ही मुकादम आहेत, मग याच्यामुळे काय फायदा होणार आहे, काय? 100% होईल. लोक ऊसतोडी कामगार सगळा खुशीमध्ये एकदम म्हणजे चालू वर्षी त्यांच्या उचली फिटल्या, त्यांचे म्हणजे चांगले 2 रुपये मिळले त्यांना. त्यांचा एक म्हणजे त्यांचा सगळं एक ताईवर म्हणजे 100% त्यांनी सगळ्या समाजाच्या लोकांनी की आमचं ताईने 2-3 वर्षापूर्वी आमचा एक प्रश्न पडलेला मार्गी लावलाय. त्याच्यावर खुशमध्ये लोक आहेत. जे स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांनी स्वप्न पाहिलं होतं की ऊसतोड माझा हा ऊसतोड कामगार आहे, हा कुठंतरी सुधारला पाहिजे. त्यांच्यासाठी दरवाढ केली, त्यांच्या मुलांसाठी हॉस्टेल चालू केले आणि जी रेल्वे सेवा जी आपल्या बीड जिल्ह्यासाठी आणली त्यांनी, त्याचं काम पंकजताईंनी पुढं घेत
आजचा अंमळनेरपर्यंत एक चांगल्या प्रकारची रेल्वे सेवा सुरू तुमच्या गावाच्या जवळून ही रेल्वे गेली त्याच्यामुळे आता तुम्हाला काय फायदा होईल? फायदा ही दळणवळणची सोय झालेली आहे ना. आजचा जे मार्केट आहे इथं जे पिकअप वगैरे घेऊन जायचं ते आपल्या इथं अंमळनेरला हे झालेलं आहे, स्टॉप झालेला आहे. तिथं आपण माल टाकल्याच्या नंतर इकडं 500 रुपये 1000 रुपये भाडं घालण्यापेक्षा 200 रुपयामध्ये माल आपला तिथं पोहोचवणार आहे. आणि जे 800 रुपये आपले घालायचे होते ते शिल्लक राहणार आहेत. म्हणजे याच प्रकारे शेतकऱ्याचा ही फायदा. रेल्वे सुरू झाली आता तुमची काय भागातली मागणी आहे का बुवा आष्टी तर मुंबई आष्टी ते पुणे अशी रेल्वे सुरू करा? हो आहे ना, पण ती रेल्वे हळूहळू ती होईलच. कारण की इथून जे आमचे बांधव आहेत पुणे मुंबई नगरला जे कामाला आहेत किंवा स्थायिक आहेत त्या लोकांना येण्या जाण्यासाठी त्याचा फायदा नक्कीच होईल. तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय नाही 18 पगड जातीला ते म्हणजे असे आहेत की साखर जशी म्हणजे कोणालाही कमी करीत नाहीत. म्हणजे सर्व जाती सांभाळून ते आपलं काम करत राहतात. पण त्यांच्याकडे आतापर्यंत काही इतकी मोठी पॉवर नव्हती. आल्यानंतर आता भरपूर काही करू शकते अशी माझी अपेक्षा आहे. मला असं वाटतं की आपल्या जिल्ह्याचं विकासाभिमुख नेतृत्व म्हणून सर्व जिल्हावासीय पंकजाताईकडं खूप आशेने पाहतात. आणि गेले अनेक वर्ष ताईंनी जे राजकारणाच्या माध्यमातून समाजकार्याचं जे काम केलं आहे राज्यभर जे कामं केलेत वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या वेगवेगळ्या खात्याच्या माध्यमातून जे कामं केलेत ते पाहता ताईचं नेतृत्व हे जिल्ह्याला खूप आशादायी वाटतंय. तर ताईच्या पाठी सर्व जिल्हावासियांनी उभे राहून ताईचे हात बळकट करण्याचं काम करावं असं मला वाटतं. गावच्या वाटेवर अशी परिस्थिती आहे गावागावांचा आढावा घेतला असता अशा पद्धतीने प्रतिक्रिया गावचे नागरिक व्यक्त करत आहेत. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.